लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। चढ्या दराने बी बियाणे खत विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करा। छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं पैठण तहसीलदारांना निवेदन। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांना पैठण तहसील कार्यालयामार्फत निवेदन देण्यात आलं असून सदर निवेदनात नमूद करण्यात आले की दिवसेंदिवस बोगस बियाणे विक्रीचे प्रमाण वाढत चालले आहे। शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर बऱ्याच कंपन्यांची बियाणे हे बोगस असल्याने उगवत नाहीत। बोगस रासायनिक खतांमुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते व शेतकऱ्यांना मनस्ताप त्याचबरोबर आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतं। अशी परिस्थिती उद्भवल्यानंतर जेव्हा कृषी कार्यालयाची उंबरठे शेतकऱ्यांना झिजवावे लागतात तेव्हा कुठलाही प्रतिसाद दिला जात नाही किंवा कृषी विभाग या बोगस बियाणे उत्पादन करणाऱ्यांवर कारवाई देखील करत नाही। मे महिना संपत आल्याने बी बियाण्यांनी खत खरेदी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे। कृषी केंद्र विक्रेत्यांकडून जादा दराने बी बियाणे व खते विक्री सुरू आहेत। अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांकडून जादा दर घेणे हा एक प्रकारे गुन्हा आहे। मात्र व्यापारी वर्ग जादा दराने खत आणि बोगस बियाणे विक्री करत असल्याची शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री कृषी मंत्री यांनी स्वतः यात लक्ष घालून संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करावी, अन्यथा मोठ्या जन आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा छावा क्रांतीवीर सेना संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे। यावेळी उपस्थित प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत, जिल्हा अध्यक्ष कृष्णा काळे, चंद्रकांत बारे, प्रशांत साळुंके, भाऊराव धरम, दादा मोरे, राकेश वाघे आदी उपस्थित होते। सर्व पैठण तालुक्यातील शेतकरी बांधवांना जय छावा। मी अनिल राऊत, छावा क्रांतीवीर सेना प्रदेश सरचिटणीस व आमचे माननीय संस्थापक अध्यक्ष करण गोगाईकर यांच्या आदेशानुसार आज आम्ही पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण साहेब व कृषी अधिकारी संदीप शिरसाट साहेब या दोन्ही यांना निवेदन देऊन यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व कृषी मंत्री या दोन्हींनाही यांच्यामार्फत निवेदन दिलेले आहे। निवेदनाचा विषय असा आहे की बोगस खते आणि बोगस बियाणे या जे बनवत आहेत त्या कंपनीवरती व जे विक्री करतायत असे होलसेल रिटेल विक्रेत्यावरती कारवाई करण्यात यावी। कारण की जे बोगस खते बियाणे आपण शेतकरी घेत आहोत हे उगवत नाही आणि न उगवल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावं लागत आहे। अगोदरच या आसमानी संकटामुळं सुलतानी संकटामुळं शेतकरी बांधव हातबल झालेला आहे आणि या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्या राज्यामध्ये होत आहे। ही एक शोकांतिका आहे, तर कुठेतरी हे थांबलं पाहिजे। तसेच मे महिना संपत आलेला आहे, आता मान्सूनचे आगमन आपल्या लवकरच आपल्या राज्यामध्ये होणार आहे, तर सर्व शेतकरी बांधवांची या पेरणीसाठी लगबग सुरू झालेली आहे। मग खते असतील, बी बियाणं असतील, यासाठी जो भरणा करायचा आहे शेतकऱ्यांना, यासाठी सर्व शेतकऱ्यांची गडबड चालू आहे। तर अशा संधीचा फायदा घेऊन येथील विक्रेते, रिटेल विक्रेते असतील किंवा होलसेल विक्रेते कंपन्या शेतकऱ्यांकडून ऑनमध्ये म्हणजे जास्तीचे पैसे दर आकारून खते बी बियाणे विक्री करत आहेत। तर असं काही एक माहिती आमच्या समोर आलेली आहे, त्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे, यावर कारवाई करण्यात यावी। यासाठी आम्ही आज दोन्ही ऑफिस तलाठी आपले तहसीलदार आणि कृषी मंत्री कृषी अधिकारी यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे की आपण आपल्या स्तरावर कारवाई करावी, वरती सुद्धा शासनाला हे कळवावं। कारण की आतापर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे। जे कोणीही रिटेल विक्रेते असतील किंवा होलसेल विक्रेते आपल्या शेतकरी बांधवांची फसवणूक करत असतील किंवा जादा दराने खते बियाणे विक्री करत असतील तर आमच्या छावा क्रांतीवीर सेना पदाधिकारी सोबत आपण संपर्क साधावा। इथं आमचे मित्र चंद्रकांत बारे सुद्धा आहेत, यांच्याशी संपर्क साधू शकतात तुम्ही। तसंच माझा नंबरही फेसबुक व्हॉट्सअपद्वारे आपल्यापर्यंत आलेला आहे। आमचे जिल्हा अध्यक्ष कृष्णा काळे पाटील असतील, यांच्याशी संपर्क साधू शकतात। मराठवाडा सचिव भगवान सोरमारे, नवगावचे आमचे फारुख भाई शेख आहेत, असे भरपूर पदाधिकारी आहेत, तर त्या आपण छावा क्रांतीवीर सेनेचे पदाधिकारी संपर्क साधू शकतात। तसेच ज्या शेतकऱ्यांना बी बियाणं उपलब्ध होत नाही आहे किंवा एखादा दुकानदार आपल्याला जर त्यासाठी जास्तीचे पैसे मागणी करत असेल तर अशा शेतकऱ्यांची आपण तक्रार आमच्याकडे आपल्या अशा विक्रेत्याची आपण आमच्याकडे तक्रार करू शकता आणि याद्वारे निवेदनाद्वारे आपण शासनापर्यंत शेतकऱ्यांचा आवाज उचलण्याचं काम करत आहोत आणि पुढे करत राहू। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय अहिल्या, जय ज्योती, जय क्रांती। रिपब्लिकन वार्तासाठी पैठण छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सुनील आडसूळ।